हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. चला सकाळचे 8:50 झालेले आहेत आणि मी निघालेली आहे क्लासला जाण्यासाठी. चहा नाश्ता वगैरे झाला. आज ऑलमोस्ट माझा स्वयंपाक पण झालेला आहे. जरा बरं वाटलं, म्हणजे थोडं लवकर उठलेली आज, त्यामुळे सगळी कामं ना ऑन टाईम झालेली आहेत. नाश्ता पण एकदम व्यवस्थित करून घेतला आणि आता निघाली. वातावरण मस्त आहे, एकदम गार हवा आहे, ऊन पण आहे. आणि आमच्या इथेही प्राजक्ताची फुलं आहेत ना, एवढी फुलं पडलेली असतात सकाळी सकाळी, खूप छान वाटतं, अगदी सडा पडल्यासारखा. सो चला निघूया क्लासला. 11:30 वाजता आल्यानंतर कंटिन्यू करेन. हॅलो गुड इव्हनिंग. सो चला आता तयार झालेली आहे. सकाळचा ब्लॉग काहीच शूट केला नव्हता आणि आत्ता संध्याकाळ झाली तर आत्ता मी शूट करायला घेतलं आणि तयार पण झाली आहे. कारण मी चाललेली आहे आता पनवेलला. तर माझ्या मैत्रिणीची, माझी एकदम खास मैत्रीण आहे, बेस्ट फ्रेंड, तर तिच्या मुलाचं आहे लग्न. तर आज आहे हळदी. तर आता मी जाते हळदीला. उद्या तिथे स्टे करायचं आणि त्याच्यानंतर परवा 5 तारखेला लग्न, ते अटेंड करून मग मी येईन. सो चलो ब्लॉग पहा. आणि आता इथून जायचा प्रवास खूप लांबचा आहे. सो बघूया आता कसं कसं पोचायला होईल आणि ट्रेन आहे का नाही अवेलेबल ते पण बघावं लागेल. सो सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सगळं मी शेअर करेन. सो ब्लॉग शेवटपर्यंत पहा. चला जाण्यासाठी तयार पूर्ण तर झाली, बॅग घेऊन बसते, पण आता ट्रेन चेक केली तर ट्रेन पूर्ण ना 1.5 तासानंतर आहे. त्यामुळे आता मी बसते इथेच, पण जाऊन उपयोगच नाही आहे. डायरेक्ट पनवेलची ट्रेन ना 1-1 तासानंतर असते. आता मस्त वडापाव खाऊन घेते. सो चलो, इथे मला आता दर्शन सोडायला येतं आहे स्टेशनपर्यंत आणि तिथून मग मी एकटी जाईन पुढे. हां, मी जाऊन फोन करेन. उशीर होणार आहे, भरपूर उशीर होणार आहे पोचायला, बट ठीक आहे. उद्या स्टे आहे म्हणून काय वाटत नाही आहे. स्टार्ट करू, बसू कशावरती, कशावर पुढे, अच्छा ह्याच्यावरती. हां आय डोंट नो, माझ्याकडे देन बरोबर बटुतले पंचकोट येऊ बट मस्त एकदम. कंटिन्यू करता चला आता आम्ही इथे स्टेशन रोडला येऊन पोचलेलो आहोत. आता जाईपर्यंत ना 5 मिनटं लागतील. मग मला तिकीट वगैरे काढून निघायचे, कारण 7:30ची ट्रेन आहे आणि त्याच हिशोबाने मी लवकर निघाली ना. मग आता मला 7:40 बोललेली दर्शन, पण इथे 7:30 दाखवलं आता ट्रेनचं. हां बरं झालं मी निघाली लगेच. तर आता जाऊया चला. आता इथे तरीसुद्धा जरा गर्दी कमी मिळाली ना आपल्याला. ट्रॅफिक एवढं काय मिळालं नाही. जातानाच्या रूटला जरा ट्रॅफिक कमी असतं, पण आपल्या घरी जातानाच्या रूटलाच जास्त आहे. चला दर्शनला आता मी बाय करून जाते. हां 5 मिनटं राहिले, तिकीट काढायचं आहे. भरपूर गर्दी आहे. तर गंमत अशी झालेली की माझं नेट बंद होतं, त्यामुळे ना मला 7:30चा टाईमच दाखवत होता, पण ॲक्च्युली ट्रेन ही 7:40लाच मला मिळाली. चला आता माझी ट्रेन निघाली गोरेगाव स्टेशनहून बरोबर 7:40ला. आता किती वाजता पोचेल आपण गेल्यावरच बघूया. 2 तास निवांत आता बसायचं आहे याच्यामध्ये, 2 ते सव्वा 2 तास, त्याच्यानंतर आपण पोचू. तर आता स्टेशन तर आलेलं आहे, पण इथे उतरल्यानंतर ना मला कन्फ्युजन होतं की नेमकं कोणत्या साईडने मी बाहेर पडू, कारण ना एक्झिट 2-3कडे असतात. तर शेवटी मी इथून ना सगळे जात होते म्हणून आली आणि एका आंटीला ना मी विचारलं की कुठून काय जायचं आहे. ॲड्रेस त्यांना दाखवला मी पत्रिकेतला. तर त्यांनी मला मग सांगितलं की या बस स्टॉपला तुम्ही जा. आणि मग मी आली आता बसमध्ये, रिक्षामध्ये बसली आहे आणि आता इथून शेअर ऑटो आपल्याला घ्यायची आणि पुढे जायचं आहे. सो चला फायनली मी येऊन पोचली. हां बरं वाटलं खूप.
आणि आता इथे कार्यक्रम चालू आहे. जरा मी बघते, आवाज येतो त्याच्यावरून मला कळलं की इथेच कुठेतरी असेल. आणि गेल्या वेळेला आलेली ती आठवणीत पण होतं. अभी तू आएगी ना ब्लॉग में. हेलो. आधा मुक्तांगण है ना इधर. तो मेरे मेमरीज ऐसे हो गए फिर से. आता आम्हाला पुन्हा घ्या मुक्तांगणमध्ये. सगळे आमच्या शाळेतले टीचर्स आहेत ते. वर्षा मस्त एकदम. वर्षाचं बोट घासलेलं अजून आठवतं. मुलगी माझी झाली कधीच, आता जॉबला आहे ती पण. एक फोटो काढ प्लीज. सारा मिस कर दिया. हेलो ब्रो. सो चला 11:15 झालेले आहेत. आत्ता खाली जेवून वगैरे आलो. बराच वेळ खाली बसलेलो. सगळं त्यांचं अरेंजमेंट वगैरे चाललेलं होतं. सो अजून आहेत आमच्या शाळेतल्या मैत्रिणी काही खाली बसलेले आहेत, कारण ते सगळे एकत्र जाणार आहेत. त्यांचे हजबंड पण आलेले आहेत ना. सो आता मी वर आली, थोडं मेहंदी काढून घेईन. हाताला मेहंदी नाही आहे तर मेहंदी काढेन. आणि त्यानंतर आणि इथे आपला नवरदेव पण आहे सनी. तो पण बिचारा काय ना काय त्याचं चालूच आहे. आता बघा इथे मेहंदी आहे ना, मी मेहंदी काढून घेते छानपैकी. चल हां, आता काय मेहंदी काढायची. मला बरेच दिवस झाले मेहंदी काढली, त्यामुळे सुचत नाही मग काय काढायचं ते. तरी ट्राय करते.